मुंबई महापालिकेच्या माध्यमातून त्या बाबतीमध्ये आमच्या या सगळ्या मान्यवरांचा काही मुद्दे होते, काही प्रश्न होते, काही आक्षेपही होते. तिच्या आतमध्ये राजेश भाऊ आतमधली एसी बंद कर. काही आक्षेपही होते आणि म्हणून त्या संदर्भात पहिलं मी त्यांना संपर्क साधला. मग मुंबई महापालिकेचे आमचे आयुक्त साहेब आहेत, गगराणीजी आहेत, त्यांच्याशी संपर्क साधला आणि काल मुंबई महापालिकेच्या सभागृहामध्ये किंवा ते हॉल जे आहे मीटिंग हॉल, तिथे आमच्या सगळ्या जणांची मुंबई महापालिकेचे आयुक्त, या खात्याचा मंत्री म्हणून मी आणि महापालिके आयुक्त कार्यालयाचे अन्य जे काही अधिकारी आहेत त्यांच्याबरोबर आमच्या सगळ्यांची एक संयुक्त बैठक झाली. आणि बैठकीमध्ये बनणाऱ्या मच्छी मार्केटच्या संदर्भात आणि मच्छीमार समाजाचे आमचे हे सगळेच मान्यवरांचे जे काही प्रश्न आहेत तिथे सकारात्मक अशी चर्चा झाली. काही प्रश्न यांनी उपस्थित केले, त्याची काही उत्तरं आमचे अधिकारी तिथे देऊ शकले. यांचे काही आक्षेप आहेत, त्या आक्षेपाबद्दल महापालिकेचे सगळे अधिकारी लवकरच परत एकदा दुसऱ्या बैठकीसाठी आम्ही सगळेजण बसणार आहोत, जेणेकरून जो काय आम्ही विकास आदरणीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली करण्याचा प्रयत्न करतोय त्याचा थेट फायदा या मच्छीमार समाजाच्या आमच्या लोकांना झाला पाहिजे. मच्छी मार्केट बनतंय ते मच्छीमार समाजासाठी बनतंय, कोणाच्या दुसऱ्यासाठी बनत नाहीये. म्हणून ज्यांच्यासाठी आम्ही हे मच्छी मार्केट बांधतोय ते समाधानी असले पाहिजे. त्यांना तिथे व्यवसाय करण्यासाठी ज्या काही फॅसिलिटीज पाहिजे ते उपलब्ध त्यांच्या मनाप्रमाणे झाले पाहिजेत, तरच त्याला अर्थ आहे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी आम्ही काल चर्चा केल्या. आजही सकाळी त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही परत एकदा भेटलेलो आहे आणि म्हणून पुढची जी काय माहिती आहे ते बलवंत पवार जी असतील, तांडेल जी असतील, हे आपल्याला देतील आणि मग त्यानंतर आपण सगळेजण त्या बाबतीमध्ये प्रश्न घेऊ. बोला. छत्रपती शिवाजी महाराज मार्केट, फिश मार्केट हे माता रमाबाई आंबेडकर मार्ग, फोर्ट मुंबई एक या ठिकाणी गेल्या 55 वर्षापासून सुमारे महाराष्ट्रातील सर्व बंदरातील मच्छीमारांचा व्यवसाय त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती चालतो. ते ए ग्रेडचं महापालिकेचं मार्केट आहे. या मार्केटवरती लाखो मच्छीमारांचा आणि व्यावसायिकांचा ज्यामध्ये उदरनिर्वाह चालू आहे. नवीनच त्याच्यामध्ये महाराष्ट्र शासनानं देवेंद्र फडणवीस साहेबांनी, नितेश राणे साहेबांनी या असणाऱ्या व्यवसायाला शेती व्यवसायाचा दर्जा दिला. त्याबद्दल आम्ही सर्व मच्छीमार बांधव आणि सर्व व्यापारी त्यांचे आभारी आहोत आणि त्यांचे ऋणी आहोत. परंतु या व्यवसायावरती आता नवीन जे संकट निर्माण झालेलं आहे, मुंबईतलं हे मार्केट काही कारणामुळे धोकादायक निर्माण झालं असं ठरवून महापालिकेने ते पाडलं आणि क्राफर्ड मार्केट या ठिकाणी ते स्थलांतर करण्याचा मनोदय महापालिकेनं चालवला. नवीन इमारत जी बांधण्यात आलेली आहे ती इमारत त्याच्यामध्ये अर्धवट आहे आणि आमचा सर्व मच्छीमारांचा आणि आमच्या सर्व व्यापाऱ्यांचा तीव्र आक्षेप आहे की महापालिकेमध्येच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात, भारतामध्ये मच्छी मार्केट हे बेसमेंटमध्ये 4 भिंतीच्या आतमध्ये चालवणं अशक्य असताना काही महापालिकेचे अधिकारी हे जाणून बुजून जबरदस्तीने बेसमेंटमध्ये मार्केट यामध्ये त्यांचं नियोजन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्या विरोधात तीव्र असंतोष मच्छीमार बांधव आणि सर्व व्यापाऱ्यांचा निर्माण झालेला आहे. क्राफर्ड मार्केट हे क्राऊडेड एरियाच्या आजूबाजूच्या परिसरात असल्यामुळे त्या ठिकाणी पार्किंगची सोय नाही, साफसफाईची सोय नाही आणि त्या ठिकाणी मार्केट चालू शकणार नाही. हे वारंवार आम्ही महापालिका आयुक्तांच्या नजरेत आणून देताना मात्र काही अधिकाऱ्यांनी आम्हाला नोटिसेस देऊन जबरदस्तीने हे मार्केट क्राफर्ड मार्केटच्या बेसमेंटमध्ये स्थलांतर करण्याचा जो निर्णय घेतला त्याचा तीव्र निषेध करण्यासाठी मच्छीमार संघटना
मुंबई फ्रेश डीलर असोसिएशन, काही कोळी महिलांच्या संघटना, अशा महाराष्ट्रातल्या 15 ते 20 संघटनांनी येणाऱ्या 22 तारखेला आम्ही महापालिकेवरती एक प्रचंड असा तीव्र मोर्चा काढण्याचा जो निर्णय घेतला, या अनुषंगाने नितेशजी राणे या खात्याचे मंत्री या नात्याने त्यांनी मागच्या आठवड्यामध्ये देवेंद्रशी, माझ्याशी आणि महापालिका अधिकाऱ्यांशी ज्यावेळा त्यांनी संपर्क साधला आणि काल महापालिकेच्या कार्यालयामध्ये जी मीटिंग घेतली, काही प्रश्न सोडवण्याचा निश्चिततेनं चांगलं पाऊल त्यांनी टाकलं. त्याबद्दल आम्ही मच्छीमार बांधवांच्या वतीनं, व्यापारी संघटनांच्या वतीनं त्यांचे मनापासून त्याच्यामध्ये आभारी आहोत. परंतु या ठिकाणी मला नमूद करावं असं वाटतं की मार्केटमधील असणारा हा व्यवसाय जाणून बुजून मुंबईच्या बाहेर त्याच्यामध्ये जाईल, किंबहुना महाराष्ट्राच्या बाहेर जाईल, अशा पद्धतीची भीती ह्या व्यापाऱ्यांच्या मध्ये आणि सर्व मच्छीमार बांधवांच्या मध्ये निर्माण झालेली आहे. या असणारा मार्केटला त्याच्यामध्ये वाचवण्याचं काम महाराष्ट्र शासनानं देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली त्याच्यामध्ये नितेशजी राणे साहेबांनी त्याच्यामध्ये करावं आणि ते करतील असा आम्हाला त्याच्यामध्ये विश्वास वाटतो. म्हणून मी ज्या अधिकच्या चर्चा ज्या आहेत त्या महापालिका आयुक्तांच्या बरोबर आणि नितेशजी राणे साहेबांच्या बरोबर या पुढच्या 3-4 बैठका घेऊन त्याच्यामध्ये हे प्रश्न सोडवण्याचं राज्य शासनाच्या वतीनं माननीय मंत्री महोदयांनी आम्हाला जे आश्वासित केलेलं आहे त्या आश्वासनाचा आम्ही आदर करतो आणि आमचा जो असणारा हा मोर्चा जो आहे तो मोर्चा आम्ही रद्द न करता स्थगित करण्याच्या बद्दलची घोषणा देवेंद्रजी तांडेल आपल्यासमोर करतील. परंतु तत्पूर्वी आज हे काही छत्रपती शिवाजी महाराज मार्केट आहे, हे कोणत्याही परिस्थितीमध्ये ते पुनर्विकसित व्हावं, त्याच ठिकाणी ह्या असणाऱ्या व्यापाऱ्यांना आणि मच्छीमारांना त्यांचा व्यवसाय करण्यासाठी संधी मिळावी, ही आमची आग्रहाची मागणी मात्र आजही त्याच्यामध्ये माननीय राज्य शासनाकडे आणि माननीय आयुक्तांच्याकडे आहे, ती राहील. मंत्री महोदयांनी त्या विषयाच्या संदर्भामध्ये आम्हाला सहकार्य करावं आणि मच्छीमार बांधवांच्या आणि व्यापाऱ्यांच्या अडचणी सोडवाव्यात अशी आम्ही महापालिकेच्या आयुक्तांना आणि माननीय मंत्री महोदय यांना त्याच्यामध्ये विनंती करत आणि आमचा हा येणारा जो आंदोलनाची दिशा आहे ती आम्ही कायमची रद्द न करता स्थगित करीत आहोत अशी या ठिकाणी मी आपल्यासमोर घोषित करतो. सर्वप्रथम मंत्री महोदय सन्माननीय श्री नितेश राणे साहेब आणि आपले पत्रकार बंधू आणि भगिनी यांचे अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती मनापासून आभार व्यक्त करत आहे. त्याचं कारण असं आहे की आतापर्यंत जो काही संवाद झालेला आहे किंवा संवाद होत होता तो एकतर्फी होत होता. या मुद्द्यावर आम्ही अनेक निवेदनं प्रशासनाला दिलेली आहेत, परंतु त्याच्यावर कसलंच उत्तर प्रशासनाकडे येत नव्हतं. मग मधल्या काळात जेव्हा आम्ही आंदोलनाची हाक दिली आणि त्याप्रमाणे पत्रकार बांधवांनी आणि भगिनींनी बातम्या छापण्यात आल्या आणि प्रसारित करण्यात आल्या, त्या धर्तीवर संवाद प्रसार माध्यमातून सुरू झाला. म्हणजे आम्हाला उत्तर ते पत्र न देता प्रसार माध्यमातून ते उत्तर देऊ लागले. तदनंतर मग मंत्री महोदय सन्माननीय श्री नितेश राणे साहेबांनी पुढाकार घेऊन ह्या विषयाचा वाचा फोडण्यासाठी स्वतः प्रयत्न केले. अधिवेशनाच्या कठीण काळात सुद्धा त्यांनी वेळ दिला आणि सलग 3 दिवस आम्ही बैठका चालू होत्या. त्या दिवशी काल सभा सुद्धा झाली आणि त्या 3 ज्या आमच्या महत्वाच्या मागण्या होत्या त्यातलं एक मागणी सकारात्मक त्या बैठकीत झाली. ते म्हणजे की जोपर्यंत आमचं समाधान होत नाही तोपर्यंत फुटपाथवर आमचं स्थलांतर करू देणार नाही, हे आश्वासन आम्हाला त्या सभेत मिळालेलं आहे. राणे साहेबांनी सुद्धा ते पुढाकार घेतलेला आहे. त्यामुळे जो काही आम्ही आंदोलनाची हाक दिलेली आहे ती तुर्तास स्थगित करत आहोत, मागे घेत नाही आहोत. कारण की जोपर्यंत आमचं समाधान होणार नाही तोपर्यंत आम्ही हा लढा चालू ठेवणार आहोत. त्याचबरोबर त्या मार्केट हा जे विशेष आहे ते म्हणजे की ही फार मोठी इंडस्ट्री आहे. वार्षिक 2000 कोटीचं वार्षिक उलाढाल ह्या मार्केटमधनं होतं. 1 लाख मच्छीमार ह्या मार्केटवर अवलंबून आहेत. एपीएमसीच्या धर्तीवर कार्यरत असणारं हे मुंबईतलं किंवा राज्यातलं एकमेव मार्केट आहे. त्यामुळे हे मार्केटला एक साधारण मार्केट न बघता एक व्यावसायिक इंडस्ट्री बघणं शासनाची आणि सरकारची गरज आहे आणि त्या दृष्टिकोनातनं पावले उचलले जातील. आमची जे मागण्या आहेत, आम्हाला बेसमेंटमध्ये जायचं नाहीये. आमची जी आमचं जे मार्केट आहे ते आंतरराष्ट्रीय दर्जाचं आपण निर्माण केलं पाहिजे. तशी घोषणा जर होत असेल तर त्या पद्धतीने झालं पाहिजे, आमचं समाधान झालं पाहिजे, तरच आम्ही ह्या मुद्द्यावरनं म्हणजे आम्ही सरकारचं आभार मानू. तोपर्यंत हे मार्केट 22 तारखेला जे आम्ही आंदोलन पुकारलेलं आहे ते स्थगित करत आहोत. 15 दिवसानंतर जे काही घडामोडी होतील त्यानंतर पुन्हा आम्ही आंदोलनाची हाक घेणार आहोत. अजून एक छोटासा विषय ह्याला जोडतो. ज्या विकासकाला हे काम दिलेलं आहे त्याही बद्दल ह्या सगळ्या जणांचे काही आक्षेप आहेत, काही प्रश्न आहेत. ज्या पद्धतीने ती प्रक्रिया राबवली गेली म्हणून मी ह्यांना विनंती केलेली आहे की आपण हा विषय
मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसजींच्या इथे घेऊन जाऊ, त्यांना सगळी वस्तुस्थिती समजू आणि साहेब योग्य पद्धतीने न्याय देतील असा विश्वास मी त्यांना ह्या निमित्ताने दिलेला आहे. म्हणून राज्य सरकारच्या वतीने या खात्याचा मंत्री म्हणून मी बलवंत पवारजी असतील, आमचे देवेंद्र तांडेल असतील आणि त्यांचे सगळेच प्रमुख जे सहकारी इथेही आहेत किंवा आमचं ऐकत असतील त्या सगळ्या जणांचं मी मनापासून आभार मानतो की त्यांनी आमच्या शब्दाला मान ठेवून त्यांनी आज हे स्थगित केलेलं आहे. चर्चा आमची सुरू आहे. आम्ही स्वतः नवीन मार्केटला पण आम्ही भेट देणार आहोत, जुन्या मार्केटला पण आम्ही आयुक्तांबरोबर भेट देणार आहोत, जेणेकरून जे बनणार आहे ते यांच्या हिताचं बनलं पाहिजे. शेवटी ह्यांना पिढ्यानपिढी तिथे बसायचं आहे. आयुक्त बदलतील, मंत्री बदलतील, पण ह्यांची जागा बदलणार नाही, ह्यांचा व्यवसाय बदलणार नाही आणि म्हणून जोपर्यंत ह्यांचं समाधान होत नाही तोपर्यंत अशाच पद्धतीचा संवाद आम्ही ठेवण्याचा आमचा दृष्टिकोन आहे, आमची तयारी आहे. आणि शेवटी राज्य सरकार असो, महापालिका असो, आम्ही जनतेची सेवक आहोत. आम्ही काय दुसऱ्या कोणाची सेवा करण्यासाठी ही पदं भूषवत नाहीये आणि म्हणून 100% आमच्या मच्छीमार बांधवांचं समाधान होण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही पावलं उचलू. म्हणून या सगळ्यात मान्यवरांचं त्यांनी घेतलेल्या निर्णयाबद्दल मी आभार मानतो आणि इथे थांबतो. धन्यवाद. काय प्रश्न असतील या संबंधित विचार बोले. नहीं, मगर इस बारे में कुछ है क्या कि आपको विषय ही समझाने या इंटरेस्ट नहीं है? थोड़ा दिखावा तो करो, 4-5 सवाल पूछने का, फिर मुख्य विषय पे आऊँ. महापालिका आयुक्तांची तुम्ही भेट घेतली, त्यांचं सकारात्मक रिप्लाय होता का? तुम्ही भेट घेतली नक्की ना. तेव्हा महापालिका आयुक्त हे सरकारचेच प्रतिनिधी आहेत, मीही सरकारचा प्रतिनिधी आहे, मी त्या खात्याचा मंत्री आहे, ते महापालिका आयुक्त आहे. गगरानीजी हे राज्य प्रशासनाबद्दल असलेला त्यांचा प्रचंड मोठा अनुभव आहे. आमच्या दृष्टिकोनातून हे फायद्याची गोष्ट आहे की गगरानीजी आज त्या कमिशनरच्या खुर्चीवर आहेत. म्हणून त्यांनी सगळा विषय काय होता, कम्युनिकेशन गॅप होता. हे जे बोलायचे ते कधी कधी महापालिका आयुक्ताकडे पोचायचंच नाही. मी मधला दुवा बनलेलो आहे. मी मधला आमच्या कोकणातल्या भाषेत बोलायचं साकव तयार केलेला आहे आणि त्या निमित्ताने आता माहिती आयुक्तांकडे पोचल्यानंतर त्यांनी काही विषयासाठी वेळ मागितलेला आहे. त्यांनी आपल्या अधिकारी वर्गाला पण अभ्यास करायला सांगितलेला आहे. म्हणून परत एकदा त्यांच्यावर बसून ह्याच्यावर तोडगा कसा निघेल या दृष्टिकोनातून पावलं टाकू. मागील काही दिवसांत यांचा आक्षेप आहे, त्या आक्षेपाचं नेमकं कारण काय, कोण आहे ते विकास बोलू शकता तुम्ही. कसं आहे की जेव्हा बीड प्रक्रिया सुरू केली, ई टेंडरिंग केलं, त्यावेळेस काही कंडिशन्स महापालिकेने देण्यात आले. त्यातलं कंडिशन असं होतं की जी कोणी बिडर असतील त्यांचं वार्षिक उलाढाल 500 कोटीच असलं पाहिजे आणि मागील 3 वर्षाचं नेटवर्क हे 200 कोटीच असलं पाहिजे. आता हा जो विकासक आहे आव डेव्हलपर, त्याच्यामध्ये 3 डायरेक्टर्स आहेत आणि त्या कंपनीची स्थापना ऑक्टोबर 2023 मध्ये झालेली आहे. 1.5 वर्ष सुद्धा ही कंपनी स्थापन झालेली नाहीये आणि त्या कंपनीला कवडी मुलाच्या भावामध्ये हे भूखंड देण्यात आलेलं आहे. 370 कोटीला 30 वर्षाच्या भाडे करारावर, त्याचबरोबर 1 रुपया पुढील 30 वर्षाचं 1 रुपया भाडे करारावर, म्हणजे 60 वर्ष 370 कोटीला देण्यात आलेलं आहे. त्यामुळे बरेच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. तर त्या दृष्टिकोनातून आमची अशी विनंती असणार आहे मंत्री महोदयांना सुद्धा, मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा त्यात लक्ष घालावं आणि खरंच जर काही घोटाळा असेल तर तो तिथेच थांबून तो प्रक्रिया थांबावी आणि पुढे मग निर्णय घेण्यात यावा. राणेसाहेब, तुम्ही मागील काही दिवसांपासून होळी बांधण्यासाठी चांगले निर्णय घेताना दिसून येत आहे. यांची जी मागणी आहे एकंदरीत मोर्चाची वगैरे, मग महापालिका आयुक्तांची भेट घेतल्याच्या प्रॉपर मार्केटचा जो विषय आहे किंवा यांचा जो विषय आहे तो म्हणजे मार्गी का लागत नाही? मार्गी लागत नाहीये असा विषय नाहीये. शेवटी ह्यांचं समाधान होणं गरजेचं आहे. आम्ही बांधतो कोणासाठी आहे? आमच्या मच्छीमार बांधवांसाठी. ते बसणार कसे, कुठे बसणार, गाड्या कशा उतरणार, बाकी जागा कशी असणार, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपल्याला त्या मार्केटचं काम पूर्ण करायचं आहे. म्हणून मार्गी लावण्याच्या दृष्टिकोनातून ही सगळे प्रयत्न आहेत, जेणेकरून आज यांच्यामधला चांगला संवाद आम्ही साधू केला. ह्यांना जे मनातल्या 4 गोष्टी आहेत त्यांनी आपल्या आयुक्त साहेबांशी हे बोलले, आम्हीही राज्य सरकार म्हणून ऐकलेलं आहे आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून सगळ्यांचं ऐकून सगळ्यांना विश्वासात घेऊनच हे फिश मार्केट, मच्छी मार्केट पूर्ण करावं या दृष्टिकोनातून आम्ही पावलं टाकतो. मच्छीमारांचा प्रश्न तुम्ही वारंवार उपस्थित करता. मागे सुद्धा तुम्ही एक भेट दिली, भाऊच्या धक्क्याला सुद्धा कोळी किंवा जे मूळ मच्छीमार आहेत त्यांना बाजूला करून इतर धर्मीय जे आले आहेत पुढे, काही दिवसांपूर्वी ससून डॉक येथे सुद्धा अशाच प्रकरणाने एक आंदोलन झालं होतं. तर मच्छीमारांची अवस्था काय झाली आणि ही अवस्था नीट व्हावी यासाठी काय? बघा काय आहे, ह्या आमच्या मच्छी
जो किनारपट्टीचा भाग आहे, तुम्ही कालचं अगर माझं भाषण विधान परिषदचं ऐकलं असेल, मोठ्या प्रमाणामध्ये इथे बांगलादेशी, रोहिंगे आणि जिहादी मानसिकतेचे जे लोक आहेत त्यांनी आपल्या किनारपट्टीचा ताबा घेण्यासाठी प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून आपला जो मूळ मच्छीमार बांधव आहे तोच स्थलांतरित व्हावं, त्याचा व्यवसाय बंद व्हावा आणि ह्यांनी किनारपट्टीचा ताबा घेतल्यानंतर हे विविध पद्धतीने इकडे ह्या अशा राज्यामध्ये, शहरामध्ये असंतोष कसा निर्माण होईल हेच कार्यक्रम त्या लोकांचे, जिहादी लोकांचे चालू होतात. म्हणून आमचा लढा ह्या सगळ्या मानसिकतेच्या विरोधात आहे. शेवटी स्थानिक मच्छीमारांचा, कोळी बांधवांचा पहिला अधिकार या मुंबईवर आहे आणि म्हणून त्यांचे अधिकार अबाधित राहावे आणि असा कोणीही आमच्या मुंबई शहराकडे, महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने पाहणारे लोक असतील त्यांना आम्हाला थांबवायचं आहे. म्हणून आम्ही या दृष्टिकोनातून पावलं उचलतोय. सरकार आपकी है, इसमें कहाँ प्रतिनिधि आ रहा है जो ये कर सकते हो इनके ऊपर कार्रवाई? क्या क्या बांग्लादेशी के ऊपर वो कर रहे हैं ना कार्रवाई, कौन बोला नहीं कर रहे? प्रतिबंधित कहाँ है? कहाँ है मुझे सब जगह कार्रवाई शुरू है. उल्टा हम लोग ने एक पहल ऐसी की है कि पहले सिर्फ हम लोग आधार कार्ड चेक करते थे, अभी आधार कार्ड के साथ वोटिंग कार्ड आईडी भी चेक करना हम लोगों ने शुरू कर दिया है. पहले करीब क्या होता था, आधार कार्ड कुछ तो गलत दिखा के वो लोग अपना काम निकाल लेते थे. अभी मैंने अपने डिपार्टमेंट के सभी अधिकारियों को बोला है कि वो उसका वोटिंग कार्ड आईडी चेक करो, ताकि वो उधर का वोटर है क्या, हमारे इधर का मतदार है क्या, ये चेक करने के बाद ही उसको उधर रहने दो, वरना उसका डिपोर्ट का प्रोसिजर चालू कर दो. सर असे अनेक प्रश्न आहेत की विकास कामं इथे आल्यानंतर मच्छीमारांचे जे मच्छी मार्केट असतं त्यांना स्थलांतरित केलं जात आहे दुसऱ्या ठिकाणी, ज्या ठिकाणी त्यांचा व्यवसाय सुद्धा नीट करू शकत नाही. यालाच विरोध मुंबई असेल, पुणे वगैरे असेल, यामध्ये जास्त मच्छी बघा, मुळामध्ये तो ओरिजिनल निर्णय काय घेतला गेला, कारण कुठेतरी ती इमारत कोसळली आणि म्हणून हा स्थलांतरितचा निर्णय घेतला. कोणी चांगलं चाललं असेल आणि कोणी मुद्दामून केला असा विषय नाही, पण मुद्दा ही लढाई किंवा ही जागरूकता त्याच्यासाठीच महत्वाची आहे. आज बघा, सरकार म्हणून मी त्यांच्याबरोबर बसलेलो आहे, महापालिका आयुक्त त्यांच्याशी संवाद साधतायत, म्हणजे आम्ही कोणालाही वाऱ्यावर सोडलेलं नाहीये. आमचं म्हणणं आहे, सरकार तुमच्याशी बोलताय ना, मग आंदोलनाची गरजच नाहीये. फडणवीस साहेब आहेत, आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री, आमचं सरकार, आम्ही मंत्री म्हणून काल मी अधिवेशनाचा शेवटचा दिवस होता तर ह्यांच्यावर जाऊन 2 तास जाऊन तिथे बसलो. आम्हाला ह्यांची काळजी आहे म्हणून जाऊन बसलो, आम्हाला ह्यांना न्याय द्यायचा आहे म्हणून आम्ही यांच्याशी संवाद साधतोय. मी तुम्हाला विश्वास देतो, अशा ह्यांच्यावर कुठल्याही पद्धतीचा अन्याय आम्ही तर आमच्या कारकिर्दीत व्हायला देणार नाही. बोला आता, सुरू करा, मला माहिती सर, होतं. काल राज ठाकरेंची एक सभा होती, त्याच्यामध्ये ते म्हणाले की हिंदी लागू करण्याचा मुख्यमंत्र्यांचा मानस आहे 1ली ते 5वी पर्यंत. जर तसा त्यांचा प्रयत्न असेल तर आम्ही शाळा बंद पडू. माझं म्हणणं आहे की हिंदीचा हा विषय किंवा हिंदी ह्या विषयाचा शकुनी मामा कोण आहे, ज्याच्याबरोबर त्यांनी मराठीची सभा घेतली, त्याचा हात धरून असं वरती केलं ना, तो हिंदीचा या विषयाचा शकुनी मामा आहे. त्यांनी हिंदी का सक्तीचा विषय खरं म्हटलं तर सुरू केलं. ज्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी ते GR रद्द केले, ते कसे विलन होऊ शकतात? ज्यांनी मुळामध्ये हा प्रस्ताव आणला, ज्यांनी मुळामध्ये कॅबिनेटमध्ये हा प्रस्ताव केला, त्या उद्धव ठाकरेला आपण जबाबदार का धरत नाहीये? तो ह्या चित्रपटाचा विलन आहे, तो शकुनी मामा आहे इकडचा. खरं म्हणलं तर राजसाहेबांनी त्यांच्यावरती सभा करता कामा नये. मोर्चा काढायचा होता, खरं म्हणलं तर मातोश्रीवर काढायला पाहिजे होता, कारण ह्या विषयाचा खरा विलन तर उद्धव ठाकरे आहे. ज्यांनी तुमचे GR रद्द केले, ज्या सरकारनी, ज्या मुख्यमंत्र्यांनी, ते कसे ह्याचे विलन होऊ शकतात? त्यांचे आपण उलट त्यांचे आभार मानले पाहिजे की बाबा ह्यांनी, उद्धव ठाकरेंनी जी काय चूक केली ते देवेंद्र फडणवीस साहेबांनी ती चूक सुधारली, त्यासाठी फडणवीस साहेबांचे आम्ही आभार मानतो. आणि मग उद्धव ठाकरेला विचारलं पाहिजे, बाबा तुला काय एवढं प्रेम? याच उद्धव ठाकरेच्या काळात, सरकारच्या महाविकास आघाडीच्या काळात, या तुमच्या भायखळ्याच्या इथे उर्दू भवन बनणार होतं, तेव्हा कोणी विचारलं नाही त्याला. तो एवढाचा जिहाद्यांच्या प्रेमामध्ये गेलेला, म्हणूनच त्याचे जेव्हा लोकसभेचे उमेदवार त्यांचे जेव्हा निवडून आले, पाकिस्तानचे झेंडे कसे फडकवले गेले, अल्लाह अकबर, सर तन से जुदा हे नारे कसे दिले गेले त्याच्या विजय मिरवणुकीमध्ये, उमेदवारांच्या विजय मिरवणुकीमध्ये हिरवे झेंडे कसे फडकवले गेले. अहो, खरा विलन कोण आहे हे तरी पहिलं ओळखा. मराठी सक्ती तर आमच्या राज्यात आहेच, आम्ही मराठी नाही, आम्ही काय पाकिस्तानवरून आलोय. पण जो खरा विलन आहे त्याच्यावर तुम्ही हात वरती करून सभा घेतोय आपण,
त्याला आपण प्रश्न विचारत नाही की बाबा तू कशाला अशी घाण केलीस. आज सामनामध्ये राज साहेबांच्या सभेची बातमी आहे का? बंधुप्रेम आहे ना, फार माझा भाऊ चालू आहे ना. तर आज सामन्यामध्ये का बातमी नाही राज साहेबांच्या कालच्या मीरा रोडच्या सभेची? एवढंच बंधुप्रेम. म्हणून खरा शकुनी मामा कोण आहे हे तुम्ही समजून घ्या. तो मातोश्रीवर बसलेला आहे. मोर्चे काढायचे असतील, हिंदी सक्तीचे कोणाला जबाबदार करायचं असेल तर त्याला धरा. कारण हिंदी सक्तीच्या नावाने तो उर्दू सक्तीचा मार्ग मोकळे करत होता उद्धव ठाकरे, हे लक्षात घ्या. सर, राज ठाकरे आपल्या भाषणात असं पण बोलले की आपल्याच पक्षाचे खासदार आहेत त्यांच्यावर टीका केली. आता हे टॉस कोणी उडवायचं? आपल्या पक्षाचे खासदार आहेत दुबे, यांच्यावर राज ठाकरेंनी काल टीका केली की त्यांनी जर मुंबईत पाऊल ठेवलं तर त्यांना बुडून. चुकले ना ते. आम्ही पण बोलतो ते चुकले आहेत. आशिष शेलार साहेबांनी हाऊसमध्ये बोललेले आहेत. कोणी दुबेंचं समर्थन करत नाहीये. पण ती जी मीरा रोड मध्ये घेणारी जी सभा आहे ती थोडी नयानगरमध्ये घ्यायला पाहिजे होती. मीरा रोडच्या तिथे चुकून पण कोण मराठी बोलत नाही. ते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान पण मानत नाहीत नयानगरमध्ये. कोरोनाच्या काळामध्ये जेव्हा आपण सगळेजण मास्क लावायचो, सगळेजण आपण व्हॅक्सिन घ्यायचो, तेव्हा नवानगरमध्ये शरिया कायदा लागू होता तिकडे. तेव्हा कोणी मास्क लावला नाही. कोरोना मानतेही नाहीये. तिथे शरिया कानून लागू आहे. मग पहिल्या नयानगरच्या त्या सगळ्या जे काय गोल टोपी दाढीवाला, माझ्याकडे व्हिडिओ आलेत, डायरेक्ट धमकी देतात, नाही बोलेगा मराठी जो करने का करो, हम भी हात उठाएगा. मग या गरीब हिंदू समाजाच्या लोकांना मारण्यापेक्षा हे जे आम्हाला खुलेआम धमक्या देत आहेत, हे माझा फोन कोणाकडे रे व्हाईट कलरचा, खुलेआम जे धमक्या देत आहेत त्यांना द्या ना जरा, त्यांना मराठी शिकवा. दाखवतो तुम्हाला एक व्हिडिओ, थांबा. किती प्रेम आहे बघा मराठीवर. मराठी बोल के दिखा दे, नहीं बोल के दिखा सकता है किसी टोपी वाले से. अभी थप्पड़ भिंडी वेयर पे आके मार के बताए तो उनको पता चलेगा कि थप्पड़ किसको बोलते हैं. अपने इलाके में तो कुत्ता भी शेर बनता है. हिंदी भाषा है हमारी, हिंदी ही बोलेंगे और दूसरी को भाषा नहीं. हम मुसलमान होने के बाद हिंदी बात करते हैं. वो मुस्लिम भाषा हमारी, अरबी भाषा हम अरबी तो नहीं बोलते. मुसलमान रहने के बाद आज हिंदी बोलते हैं ना. किसी की ताकत नहीं है आन के यहाँ पे हमें हमसे आरसे मराठी बोलवाए, समझे नहीं. बरोबर है. अपने इलाके में तो कुत्ता भी शेर होता है. कुत्ता, हिंदू कुत्ते. मग ह्यांच्या थोबड्यातून कधी मराठी निघणार? त्या ह्यांना सूट दिलेली आहे आम्हाला धमक्या देण्याची. ह्यांना इस्लाम राष्ट्र बनवायचं, आमच्या देशाला हिंदू समाजाला संपवायचंय. ह्यांना कोण बोलत नाही. नयानगरमध्ये कोण हिंदी व मराठी बोलायला लावत नाही. ह्यांच्या थोबाडातून कधी मराठी ऐकणार नाही. पण उगाच त्या गरीब हिंदूंना मारायचं. बोला. संजय राऊत म्हणतात की दुबेंबद्दल भारतीय जनता पक्षाच्या कोणत्याही नेत्यांनी काही वक्तव्य केले नाहीये. दुबेंनी इतके वक्तव्य केले. काय झालंय, संजय राजाराम राऊत झालंय वय. त्याला एक कळत नाही की आशिष शेलार साहेबांनी विधान परिषदेमध्ये भाषण केलं पाहिजे, त्याच्याकडे टेप रेकॉर्डर पाठवतो. बाकी सगळे टेप बघण्यापेक्षा हे जरा टेप बघितलं ना तुला ज्ञानात भर पडेल. आम्ही पहिला विरोध केलेला भारतीय जनता पक्ष म्हणून. आम्ही स्वतः आशिष शेलार साहेबांनी आणि भारतीय जनता पक्षाची आमची भूमिका मांडली की दुबे जे बोलतायत आम्हाला मान्य नाही. पण मुळात मुद्दा तोच आहे की आम्ही हिंदू म्हणून आपसात का भांडावं, जेणेकरून नयानगर भिंडी बाजारमध्ये शीर खोरमाच्या पार्टी व्हाव्यात म्हणून, बिर्याणीच्या पार्टी व्हाव्यात म्हणून. देखो हिंदू कैसे आपस में झगड़ रहे, हमको यही चाहिए. आज सामनाचा विषय काढला. सामनाला मुलाखत आली उद्धव ठाकरेंची, संजय राऊतांनी घेतली. माझ्या घरी पाणी येतं बाबा, मी सामना नाही वापरत. त्याच्यात ते असं म्हणतायत की निवडणूक आयोग म्हणजे शेंदूर फासेला रुंडे आहे. हो बरोबर ना, कारण का लोकसभेचे निकाल पण जे खासदार ह्याचे निवडून आलेले आहेत ते पण निवडणूक आयोगाने दिलेले आहे. तेव्हा का निवडणूक आयोग वाईट वाटला नाही? तेव्हा तर अल्लाह अकबर करून हा नाचत होता सगळीकडे नल बाजारमध्ये.
तेव्हा का तुम्हाला निवडणूक आयोग लोकसभेच्या नंतर वाईट वाटले नाहीत? त्याचं हे असंही म्हणणं आहे की ठाकरे आणि शिवसेना हा ब्रँड आहे, बाकी पावसाळ्यात आलेले गांडूळ आहे. आज लक्षात घ्या, ब्रँड ठाकरे नावाचा ब्रँड हा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा होता. तो हिंदुत्वाच्या नावाने ब्रँड होता. जगभरामध्ये देशभरामध्ये बाळासाहेब ठाकरे हे हिंदुत्वाचे आयकॉन म्हणून, हिंदू हृदय सम्राट म्हणून त्यांचे नाव पुढे गेलेलं होतं. तो हिंदुत्वाचा धागा हे लोकांनी सोडला. या जिहाद्यांच्या प्रेमामध्ये हे लोक पडले, या हिरव्या सापांच्या प्रेमात हे लोक पडले आणि आज ते हिंदू ब्रँड संपवण्याच्या नावाने स्पष्टीकरण द्यायला लागतंय ना. मग ही चूक आमची आहे का त्यांची आहे का त्यांनी हिंदुत्व सोडलंय? ठाकरेंनी आवाहन केलंय की ज्या पद्धतीने आता कोणी? मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की पहिली ते शाळेमध्ये इथली सक्तीकरण करून बघा, आत्महत्या करायची असेल तर तुम्ही करावी. माझं म्हणणं आहे की शाळा बंद करण्यापेक्षा मदरसे बंद करून टाका ना. बंद करून टाका मदरसे, कारण त्याच्यामध्ये आतंकवादी घडवण्याशिवाय काहीच होत नाही. अहो, बुलढाण्यामध्ये एका मदरस्यामध्ये यमनचे नागरिक लपलेले, यमनचे असंख्य मदरसांमध्ये तिथे जिलेटिनच्या काड्या सापडतात, तलवारी सापडतात. मग हिंदू समाजाच्या मध्ये भांडणं लावण्यापेक्षा, आमच्या शाळा बंद करण्यापेक्षा मदरसे बंद करून टाका ना. कारण ते आतंकवाद्याचे हड्डेच आहेत. ते शिक्षण कुठे आहे तिथून? हो गया मराठी. मराठी संपली ना. मराठीचे प्रश्न संपले का? उद्धव ठाकरेंनी पक्षातून होणाऱ्या आउटगोईंग वरती पण भाष्य केलेलं आहे. बला गेलेली आहे, तसेच अनेक जे लोक गेले ते बाहेर काय दिवे लावतात जनता पाहते. हो बरोबर. शेवटी काय उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेच राहणार आहे, बाकी सगळे मला निघणार आहेत. स्वतःची चूक कधी ओळखायची. मी माझं कुटुंब, माझी जबाबदारी, तेवढंच. मी आणि पाटणकर तेवढंच. मुंबईला गुजरातच्या ताब्यात घ्यायचं असा कट रचला जातो केंद्राकडून, असंही काल भाजपामध्ये. अहो, मुंबईला आणि देशाला, महाराष्ट्राला इस्लामीकरणाचा खरा धोका आहे. जिहाद्यांकडून आपल्याला धोका आहे. ज्या जिहाद्यांना आपल्या ह्या देशाला इस्लाम राष्ट्र करायचं ना, त्यांच्याकडून धोका आहे. म्हणून हिंदू म्हणून आपण जेवढे एकत्र राहू. आणि मी तुम्हाला विश्वासाने सांगतो, मराठी समाजाला पण हा विषय आवडत नाहीये, जे काही विषय चाललेले आहेत. आम्ही पण मराठी समाजाच्याच लोकांवर निवडून येतोय. कुठल्याही मराठी माणसाला अशा पद्धतीच्या हिंदूंमध्ये फूट पाडणं हे आवडत नाहीये. कारण का आमच्या गणेश चतुर्थीच्या वेळी, आमच्या होळीच्या निमित्ताने जे काही विघ्न तयार केले जातात, ते तयार करणारे हिंदू नसतात, ते जिहादी असतात. गणेश चतुर्थी साजरा करत असताना सगळे हिंदू, सगळे सण साजरा करत, सगळे हिंदू एकत्र येतात. जेव्हा आपण दहीहंडीचा तो आपण वरती हे करतो, तेव्हा प्रत्येक हिंदू आपल्या खांद्यावर उभं राहून ते जाऊन वरती हे फोडतो आणि त्याच्या विरुद्ध हे जिहादी आवाज उचलतात. त्याच्या जरा त्या विषयावर आपण प्रामुख्याने लक्ष घातलं पाहिजे. हिंदूंमध्ये फूट पाडून आपण आपलंच नुकसान करतोय. अनेक वेळा मुख्यमंत्री राज ठाकरेंची भेट घेतात, मात्र पहिल्यांदाच या विषयावरती राज ठाकरेंची भूमिका आहे की भाजपच्या विरोधात मुख्यमंत्रीचा. माझं बघा, शेवटी काय, राजसाहेबांना विषय कळतात, पण मुद्दा एवढाच म्हणायचा आहे, राजसाहेबांनी खऱ्या अर्थाने कोण विलन आहे आणि कोण हिरो आहे, कोणी GR रद्द केला आणि कोण मुख्यमंत्री असताना हा GR काढला, यावर थोडा राजसाहेबांनी अगर भूमिका घेतली तर त्यांना ह्याच्यातला विलन कोण, शकुनी मामा कोण, ज्याच्या बरोबर आपण मराठीच्या त्या एकंदरीत त्या मेळाव्याच्या निमित्ताने तो तुम्ही हातात हात घालून तिथे उभे होता, तोच खरा म्हटलं तर मराठीच्या हिंदी सक्तीचा शकुनी मामा आहे. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंडमध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे
सचिन इंटरनॅशनल, 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.